अथैकविंशोऽध्यायः। श्रीशुक उवाच। 21 वेणुगीत। इत्थं शरत्स्वच्छजलं पद्माकर सुगंधिना निविशद्वायुना वातं सगो गोपालकोच्युतः। शुकाचार्य म्हणतात, शरद ऋतूमुळे गोकुळ आणि वृंदावनामधलं पाणी स्वच्छ झालं होतं. जलाशयामध्ये कमळाचा सुगंध असलेला वारा वाहत होता. अशा वेळी श्रीकृष्णाने गोपाळासह तिथे प्रवेश केला. भ्रमर गुणगुणत होते, पक्ष्यांचे थवे किलकिलाट करत होते, सरोवरे नद्या पर्वत नादमय झाले होते. आणि त्यावेळी श्रीकृष्णाने वेणू वाजवायला सुरुवात केली. वेणू वाजविला, वेणू वाजविला, वेणू वाजविला कुणी नेणू, अधरी धरोनी वेणू. तद्व्रजस्त्रिय आश्रुत्य वेणुगीतं स्मरोदयं काश्चित् परोक्षं कृष्णस्य स्वसखीभ्योऽन्ववर्णयत्. ते वेणुगीत ऐकून गोपींच्या मनामध्ये श्रीकृष्णाविषयी प्रेम निर्माण झालं. परीक्षित राजा श्रीकृष्णाच्या लीला आठवल्या आणि त्यांनी त्या वर्णन करायला सुरुवात केली. उत्कट प्रेमामुळे त्यांचं बोलणंच खुंटलं. त्या सांगायला लागल्या एकमेकीला, बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणोरधरसुधया पूरयन् गोपवृन्दैर्वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः. शुकाचार्यांची समाधी ज्या काही श्लोकांनी उतरली त्यातला हा एक श्लोक आहे. गोपाळासह श्रीकृष्ण वृंदावनामध्ये आले पहा. मस्तकावर मोरपंख आहे, कानावर कण्हेरीचे गुच्छ आहेत, सोन्यासारखा पीतांबर परिधान केला आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. नटवर वपुः नटासारखा सुंदर आहे. बासरीची छिद्र आपल्या अधरामृताने तो भरत आहे. गोपाळ त्याच्या कीर्तीचं गायन करीत आहेत आणि वृंदावन त्याच्या चरणस्पर्शाने अधिकच रमणीय झालं आहे. इति वेणुरवं राजन् सर्वभूतमनोहरं श्रुत्वा व्रजस्त्रियः सर्वा वर्णयन्तोभिरेभिरे. परीक्षिता, चराचर सृष्टीचं मन आकर्षून घेणारा वेणुनाद ऐकला आणि गोपी वर्णन करू लागल्या. त्याचं वर्णन करीत असताना तन्मय होऊन गेल्या आणि मनाने कृष्णाला आलिंगन देऊ लागल्या. गोपी म्हणाल्या, गोप्यौचुः अक्षण्वतां फलमिदं न परं विदामः सख्यपशूननु विवेशयतोर्वयस्यैः वक्त्रं व्रजेशसुतयोरनुवेणुजुष्टं यैर्वान्निपीतमनुरक्तकटाक्षमोक्षम्. सख्यानो, डोळे असल्याची सार्थकता आम्ही काय मानतो? तर कृष्ण आणि बलराम मित्रासह गुरे हाकीत वनात जातात, परत येतात. वेणू वाजवणारे
किंवा प्रेमळ नेत्रकटाक्षाने आमच्याकडे पाहणारे त्याचे मुखकमल मनसोक्त पाहणं हे डोळ्याचं सार्थक आहे. परमेश्वराने आम्हाला डोळे दिले, त्याचं सार्थक काय? कृष्णाचं रूप पाहणं, बलरामाचं रूप पाहणं. दुसऱ्या काही जणी म्हणाल्या, पीतांबरधारी सावळे श्रीकृष्ण, नीलांबर नसलेले बलराम जेव्हा आंब्याची पालवी, मोरपंख, फुलाचे गुच्छ, रंगीबेरंगी कमळांच्या माळा धारण करतात तेव्हा त्यांचा वेश अतिशय देखणा वाटतो. गोपाळांच्या मध्ये बसून काही वेळा ते गाऊ लागतात तेव्हा रंगमंचावर अभिनय करणाऱ्या दोन चतुर नटासारखे ते शोभून दिसतात. किती म्हणून सांगू? गोपीनो, या वेणूनं असं कोणतं पुण्य केलं आहे की आम्हा गोपींच्या हक्काचं कृष्णाचं अधरामृत स्वतःच अशा प्रकारे पीत आहे. त्याचा फक्त रस शिल्लक उरला आहे. त्या वेणूला आपल्या पाण्याने वाढवणारे जलाशय कमळांच्या मिशाने रोमांचित होऊ लागले आहेत आणि आमच्या वंशामध्ये जन्मलेल्या भगवतप्रेमी वेणूला पाहून वृक्षसुद्धा श्रेष्ठ पुरुषाप्रमाणे भगवत भक्त वेणू आपला वंशज आहे असा विचार मनात आणून मधुबिंदूच्या रूपाने आनंदाश्रू ढाळत आहेत. वेणू वृक्षच आहे ना, मग इतर वृक्षाला वाटलं की आपल्या वृक्षयोनीमध्ये जन्माला आलेल्या वेणूचं काय भाग्य आहे. कृष्णाच्या अधरावर तो विराजमान झाला. दुसरी गोपी म्हणाली, गडे, देवकी नंदनाच्या चरणांनी सुशोभित झालेले हे वृंदावन पृथ्वीची कीर्ती सगळीकडे पसरवीत आहे. जेव्हा मुरली कृष्ण वाजवतात तेव्हा मोर धुंद होऊन नाचू लागतात. पर्वत शिखरावरील पशुपक्षी स्तब्धपणे पाहत राहतात. जेव्हा सुंदर वेश धारण केलेले श्रीकृष्ण बासरी वाजवतात तेव्हा मंदबुद्धीच्या हरणीसुद्धा ती ऐकत काळविटा समवेत त्यांच्याजवळ येऊन प्रेमपूर्ण नेत्रकमळाने जणू त्याची पूजा करतात. साहित्याच्या दृष्टीने सुद्धा अप्रतिम वेणुगीत आहे. संगीताचा होणारा निसर्गावर, प्राण्यावर आणि मानावर होणारा परिणाम मानवावर हा यामध्ये वर्णन केलेला आहे. स्वर्गातील देवी जेव्हा युवतींना आनंदित करणारे सौंदर्य आणि शील यांचा खजिना असलेल्या श्रीकृष्णाला पाहतात, त्यांनी बासरीवर गायलेले मधुर संगीत ऐकतात, तेव्हा मदनबाणेने विव्हल होऊन विमानातच त्यांची शुद्ध हरपून जाते. त्यांच्या वेणीतील फुलं गळू लागतात, जमिनीवर पडतात याची त्यांना जाणीव नसते. शालू कमरेवर निसटतायत याचंही त्यांना भान नसतं. संगीतानं मनुष्याचं देहभान हरपतं. श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले वेणुगीत रूप अमृत गायी कान टवकारून पीत असतात. आपल्या डोळ्यातून श्यामसुंदराला हृदयामध्ये नेऊन आलिंगन देतात. ही गायी प्राण्यावर होणारा परिणाम. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. त्यांची वासरं गायीच्या सडातून कृष्णप्रेमाने आपोआप स्रवणारं दूध तोंडात घेऊन तशीच उभी राहतात. हे तोंडामधलं दूध गिळावं हे सुद्धा भान राहत नाही संगीताने. त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू वाहत असतात. अगं आई, गोपी म्हणते, या वनातील पक्षी बहुधा मुनीच आहेत. ते सुंदर पालवी फुटलेल्या झाडांच्या डहाळ्यावर कृष्ण दिसतील अशा जागी किलबिल न करता गुपचूप बसतात. पापण्या न हलवता
डोळ्यांनी त्याचे रूप माधुर्य पाहत राहतात आणि कृष्णाने वाजवलेली मोहक बासरी ऐकत बसतात. म्हणजे पक्षीसुद्धा किलबिल करायचे विसरले आहेत. या नद्यांनीही श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकला आहे आणि त्यांच्या मनात प्रेमभाव जागृत झाला आहे. पाण्यातले हे भोरे वेणुगीत ऐकून त्यांचा वेग मंदावला आहे. आपल्या तरंगरूपी हाताने कृष्णाचे चरण पकडून ते कमळ अर्पण करत आहेत, चरणाला आलिंगन देत आहेत. श्रीकृष्ण आणि बलराम बालगोपालासह भर उन्हामध्ये गायी चारत आहेत आणि त्याचबरोबर बासरीही वाजवत आहेत. असे पाहून कृष्ण घन म्हणजे काळा मेघ, त्याच्याही हृदयामध्ये प्रेम उचंबळून येतं आणि आपल्याच रंगाचा घनश्याम याच्या शरीरावर तो ढग छत्र धरून पुष्पवर्षाव करत असतो. जेव्हा त्या भिल्लिणी रानातल्या कृष्णाला पाहतात त्या त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा प्रेमाची व्याधी निर्माण होते. त्या गोपींच्या वक्षस्थळावरील जे केशर श्यामसुंदराच्या चरणाला लागलेले असते ते कृष्ण जेव्हा गवतावरून जातो, चालत जातो, तेव्हा पायाचं ते केशर गवताला चिकटतं. म्हणून त्या भाग्यशाली भिल्लिणी त्या गवताच्या काड्या काढून आपल्या स्तनाला आणि तोंडाला लावतात आणि आपल्या हृदयातील प्रेमदाह शांत करतात. गोपीनो, हा गोवर्धन पर्वत सगळ्यात भाग्यवान आहे. हंताय मद्रिरबला हरिदास वर्वो यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदा मानं तनोति सह गोपगणयोस्तयोर्यत् पानीय सूयवसकंदर कंदमूलैः. हा गोवर्धन सगळ्यात धन्य आहे, त्याचं भाग्य आहे. कारण श्रीकृष्णांनी बलरामाच्या चरणकमलाचा स्पर्श त्याला झाल्यामुळे तो किती आनंदित झाला आहे पहा. हा गोपाल आणि गायी यांच्यासह दोघांचाही तो सत्कार करतो आहे. त्यांना पाणी देतो, गायीसाठी गवत देतो हा गोवर्धन पर्वत, विश्रांतीसाठी गुहा देतो आणि खाण्यासाठी कंदमुळं देतो. सख्यानो, जेव्हा हे डोक्याला दोरी गुंडाळून, ते जे गोराखी असतात ते डोक्याला दोरी गुंडाळतात आणि खांद्यावर फासा टाकून गोपाळाबरोबर गायींना एका वनातून दुसऱ्या वनामध्ये हाकत असतात आणि त्याचवेळी मधुर बासरीही वाजवतात, तेव्हा चालणारे देहदारी स्तब्ध होतात. अचल वृक्षसुद्धा रोमांचित होतात. वृंदावन विहारी श्रीकृष्णाच्या अशा एक नव्हे तर अनेक लीलांचं आपसामध्ये वर्णन करीत करीत गोपी तन्मय होऊन जात. असं हे अप्रतिम असं वेणुगीत आहे. भागवतामध्ये अनेक गीत आहेत. बासरीचा प्रभावच असा आहे की त्याच्यामुळे समुद्रावर सुद्धा तरंग उभे राहतात. पुढच्या अध्यायामध्ये वस्त्रहरण वर्णन केलेलं आहे. श्री शुक उवाच हेमंते प्रथमे मासी नंदव्रजकुमारिकाः चेरुर्हविष्यं भुञ्जानाः कात्यायन्यरचनं व्रतम्. हेमंत ऋतू लागला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि नंदाच्या गोकुळातील कुमारी स्त्रिया गोपी हविष्यान्न खाऊन, हविष्यान्न म्हणजे यज्ञ झाल्यानंतर उरलेलं अन्न त्याला हविष्य म्हणणं, हवी दिल्यानंतर उरलेलं,
हविष्यान्न खाऊन कात्यायनी व्रत करू लागल्या. अरुणोदय होत असतानाच त्या यमुनेच्या पाण्यामध्ये स्नान करीत असत. तीरावर देवीची वाळूची मूर्ती तयार करून सुगंधी चंदन, फुलांचे हार, निरनिळ्या अन्नांचे नैवेद्य, धूप दीप यांनी पूजा करीत असत. त्या कात्यायनी देवीला ते प्रार्थना करत होत्या गोपी. काय? कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. हे कात्यायनी देवी, हे महामाये, महायोगिनी, सर्वांच्या एकमात्र स्वामिनी, नंदनंदनाला आमचा पती कर. आम्ही तुला नमस्कार करतो. या मंत्राचा जप करीत करीत त्या कुमारिका देवीची आराधना करीत. ज्यांचं मन श्रीकृष्णाला समर्पित झालं होतं अशा त्या कुमारिकांनी कृष्ण आपला पती व्हावा म्हणून एक महिनाभर भद्रकाली देवीची चांगल्या रीतीने पूजा केली. दररोज उशक्काली त्या एकमेकींना हाका मारीत उठवत असत. हातामध्ये हात घालून उच्चरवाने गात गात भगवान श्रीकृष्णाच्या लीला गात गात यमुना जलामध्ये स्नान करण्याकरता जात असत. दररोजच्या प्रमाणे त्या एके दिवशी यमुनेच्या तटावर गेल्या. श्रीकृष्णाचं गुणगान करीत करीत आनंदाने जलक्रीडा करू लागल्या. भगवंतानी त्याचं मनोगत जाणलं. मनोगत काय? पतिर्मे भूयात पतिर्मे भगवान, श्रीकृष्ण आमचा पती हो. ते सफल करण्याकरता आपल्या मित्रासह यमुना काठी गेले. सगळ्या गोपींनी वस्त्र काढून काठावर ठेवली होती आणि सगळ्या यमुनेमध्ये स्नान करीत होत्या. कृष्णाने ती सगळी वस्त्र उचलली आणि कदंबाच्या झाडावर जाऊन चढले, बसले तिथे. बरोबरीचे गोपाळ खदखदा हसू लागले. स्वतः श्रीकृष्ण सुद्धा हसत हसत त्यांची थट्टा करू लागले. अत्रागत्या बलाकामं स्वं स्वं वास प्रगृह्यताम् सत्यं ब्रवीणिनो नर्म यद्यूयं मृतकर्षिताः. कुमारीनो, इथे वर येऊन तुम्ही आपली वस्त्र खुशाल घेऊन जावा. मी खरंच सांगतो बरं का, तुम्ही व्रत करून खंगला आहात म्हणून तुमची थट्टा मी करत नाही. मी यापूर्वी कधीही खोटं बोललो नाही, हे माझे मित्र जाणतातच. म्हणून युवतीनो, तुम्ही एकेकट्या येऊन आपापले वस्त्र घेऊन जा किंवा सगळ्या एकदम या. भगवंताची ही थट्टा पाहून गोपीची मन प्रेमाने ओथंबून गेली. त्या लाजल्या, एकमेकीकडे बघून हसू लागल्या. पण पाण्याबाहेर आल्या नाही, कशा येणार? श्रीकृष्ण जेव्हा असं म्हणाले तेव्हा कृष्णाने केलेल्या विनोदाने त्या गोपींचे चित्त त्यांच्याकडे अधिकच आकर्षित झाले. थंड पाण्यामध्ये गळ्यापर्यंत त्या बुडल्या होत्या. शरीर थंडीने थरथरथर कापत होती. त्या म्हणाल्या, मानयं भो कृथास्त्वान्तु नंदगोपसुतं प्रियं जानीमोऽङ्गव्रजश्लाघ्यं देहि वासांसि वेपितः. हे प्रिय श्रीकृष्णा, तू अशा अन्यायाने वागू नकोस. तू नंदबाबाचा लाडका आहेस हे आम्हाला माहीत आहे. सगळ्या गोकुळाचाही तू आवडता आहेस
अरे आम्ही थंडीनं कुडकुडत आहोत, आमच्यावर दया कर आणि वस्त्र दे आम्हाला. हे श्यामसुंदरा, आम्ही तुमच्या दासी आहोत, तू म्हणशील ते आम्ही करू. तुला धर्म चांगला माहीत आहे. आमची वस्त्र आम्हाला दे, नाहीतर आम्ही नंदबाबाकडे तक्रार करू. त्या भगवंतांनी तेवढा शब्दच उचललात, आम्ही दासी आहोत. ठीक आहे, दासी आहातनं मग मुकट्याने काम ऐका. श्री भगवान उवाच भवत्यो यदि मे दास्यो मयोक्तं वा करिष्यथ अत्रागत्य सुवासांसि प्रतिच्छन्तुश्चुषस्मिताः. भगवान निरागसपणे हसले आणि म्हणाले, मुलीनो, तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता ना, मग मी सांगेन तसं करा. मुकाट्याने इथे या आणि आपापली वस्त्र घेऊन जा. आता काहीच इलाज नाही म्हटल्यावर त्या सगळ्या कुमारी थंडीने कुडकुडत यमुनेच्या बाहेर आल्या आणि आपापली वस्त्र त्यांनी घेतली आणि अंगावर नेसली. त्यांच्या शुद्ध भावाने भगवान प्रसन्न झाले. त्या आपल्याजवळ आलेल्या पाहून त्यांची वस्त्र त्यांनी खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेने हसल्या. आणि मग म्हणाले, केव्हा तुम्हाला मी ही शिक्षा का दिली? यूयं विवस्त्रायदपोधृतव्रता व्यगाहैतत्तदुदेवहेलनम् बद्ध्वाञ्जलिं मूर्ध्न्यपनुत्तये हसः कृत्वा नमोधो वसनं प्रगृह्यताम्. मुलीनो, अशा व्रतस्थ अवस्थेमध्ये विवस्त्र होऊन तुम्ही पाण्यामध्ये स्नान केलं म्हणजे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांचा अपमान झाला. पाण्यामध्ये वरुणदेव आहे आणि यमुना ही देवता आहे, नदी आहे. त्यामध्ये विवस्त्र स्नान करणं त्या नदीचा आणि वरुण देवतेचा अपमान आहे. या दोषाचे निवारण करण्याकरता यमुनेला आणि वरुण देवतेला नमस्कार करा आणि मग आपापली वस्त्र घ्या. श्रीकृष्णाचं बोलणं ऐकून गोपींना कळलं की आपल्या व्रतामध्ये काहीतरी उणीव राहिली. म्हणून ते व्रत पूर्ण व्हावं म्हणून सर्वांनी यमुनेला, वरुणाला आणि कृष्णाला नमस्कार केला आणि पापाचं परिमार्जन केलं. भगवान श्रीकृष्ण त्यांनी नमस्कार केलेला पाहून प्रसन्न आले आणि त्यांना वस्त्र देऊन टाकले. भगवान श्रीकृष्ण त्या कुमारींना टोचून बोलले. त्यांनी त्यांना लाज सोडायला लावली, त्यांची थट्टा केली, कठपुतळीप्रमाणे त्यांना नाचवलं. इतकंच काय, वस्त्रसुद्धा हरण केली. तरीसुद्धा त्याच्यावर त्या रागावल्या नाहीत. उलट कृष्णाच्या भेटीने त्या प्रसन्नच झाल्या. गोपींनी आपापली वस्त्र परिधान केली, पण श्रीकृष्णाने त्यांचं चित्त असं हिरावून घेतलं होतं की त्या एक पाऊल सुद्धा पुढे टाकू शकल्या नाहीत. कृष्णाच्या सहवासासाठी त्या आतुर झाल्या होत्या. लाजलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत होत्या. आपल्या चरणकमलाच्या स्पर्शाची अभिलाषा धरूनच त्या कुमारिकांनी हे व्रत केलं होतं हे जाणून भगवान म्हणाले, हे कुमारी गोपीनो, संकल्पो विदितः साध्यो भवती नाम मदर्चनम मयानुमोदितः सोऽसौ सत्यो भवितुमर्हति. तुम्ही माझी पूजा करू इच्छिता हा तुमचा संकल्प मी जाणलेला आहे. तुमच्या या इच्छेला माझी संमती आहे. न मय्यावेशितधियां
कामः कामाय कल्पते भर्जिता क्वथिता धाना प्रायो बीजाय नेष्यते. ज्यांनी आपली बुद्धी मला समर्पित केली आहे त्यांच्या कामना सांसारिक भोगाकडे जात नाहीत. म्हणजे ही लीला काम नष्ट करण्याकरता केलेली आहे. ज्यांनी भगवंताला आपलं मन समर्पण केलेलं आहे त्याच्या मनात काम निर्माण होतच नाही. म्हणून मी तुम्हाला तुमचा संकल्प जाणला आणि तुम्हाला दर्शन दिलं. भाजलेलं किंवा उकळलेलं बी पुन्हा उगवत नाही. तसं मन ईश्वरचरणी जडल्यानंतर उपभोगामध्ये रमत नाही आणि त्याच्याकरता लाज सोडावी लागते, बंधनं तोडावी लागतात. अहो, गोपींच्या वेळेला निदान कृष्ण सगुण रूपाने समोर होते. मीराबाईच्या समोर होते का? मूर्ती होती. तरी मीराबाईची निंदा केली की नाही लोकांनी? विष प्यायला दिलं कृष्णावर प्रेम करते म्हणून. पण जी खरी भक्ती आहे ती लाज सोडावी लागते भक्ती करायला. रुक्मिणीनं सुद्धा पत्र जेव्हा लिहिलं त्यात म्हटलंय की सगळी लज्जा सोडून देवा मी तुझ्या पायाला शरण आलेले आहे. अत्रपम मे असं वाक्य आता होईल. येतात नवरात्रात सांगू आपण. 7 श्लोकामध्ये पहिल्या श्लोकामध्ये आहे ते. मीराबाई सुद्धा म्हणते तोड के बंधन बांधी पायल. सगळी संसाराची बंधनं सोडून दिली आणि तुझी पायामध्ये चाळ घालून देवा तुझं भजन करून नाचायला लागली. असं आहे. भक्ती करणाऱ्या माणसाची लोक टिंगल करतात. वाईट गोष्टी करणाऱ्या माणसांची टिंगल करत नाहीत. सिनेमाची गाणी म्हणणाऱ्या लावण्या म्हणणाऱ्या लोकांची टिंगल कोणी करत नाही. उलट वा ऐकायला येतात सगळे आवडीनं. पण भजनाला चालणं म्हणजे राग. आई कुठं निघाली भजनाला म्हणलं की त्या लेकीला राग, पोराला राग, नवऱ्याला राग, चालली उधळली. हे सगळा काय उलट आहे सगळं. चांगल्या गोष्टीची टिंगल आणि वाईट गोष्टीला अनुमोदन. सिनेमाला चालल्यावर आम्ही येतो, कोणी अडवतंय का? आम्हाला बरोबर घेऊन जा. म्हणून मुलीनो तुम्ही आपापल्या घरी जा. काय म्हणतात भगवान? तुमची साधना सिद्ध झाली आहे. तुम्हाला माझ्याबरोबर क्रीडा करायची आहे ना? ठीक आहे. पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याबरोबर विहार कराल. सतीनो याच उद्देशाने तुम्ही हे व्रत आणि कात्यायनी देवीची पूजा केली होती ना, मग तुमची इच्छा पूर्ण होईल असा वर दिलाय भगवंताने. शुकाचार्य म्हणतात इत्यादिष्टा भगवता लब्धकामा कुमारिकाः ध्यायन्तस्तत्पदाम्भोजं कृच्छन्निर्विशुर्व्रजम्. इच्छा पूर्ण झालेल्या त्या कुमारिका भगवंताच्या आज्ञेनं भगवंताच्या चरणकमलाचं ध्यान करीत करीत इच्छा नसताना गोकुळामध्ये परत गेल्या. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम गोपाळासह वृंदावनापासून दूर गेले. कडक उन्हाळा होता पण वृक्ष सावली देत होते आणि त्यांच्यावर छत्र धारण करण्याचं काम करीत होते. हे बघून कृष्णाने स्तोक कृष्ण, अंशु, श्रीदामा, सुबल, अर्जुन, विशाल, ऋषभ, तेजस्वी, देवप्रस्थ, वरुथप ही गोपाळांची नावं आहेत. या गोपाळांना म्हणाले कृष्ण पश्यैतान महाभागान परार्थैकांत जीवितान वातवर्षात्पमहिमान
सहंतो वारयन्तिनः. इथे भगवंतानी झाडांची स्तुती केली आहे. मित्रांनो, ज्यांचं सर्व जीवन फक्त दुसऱ्याकरताच आहे, अशा या भाग्यवान झाडांना पहा. ही झाडं स्वतः वाऱ्याचे झोत, पाऊस, ऊन, थंडी सर्व काही सहन करतात आणि आपलं रक्षण करतात. यांचं जीवन किती श्रेष्ठ आहे. यांच्यामुळं प्राण्यांचा जीवननिर्वाह चालतो. यांच्याजवळ आलेला कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. कोणालाही वृक्षाकडून काही न मिळता तो कधीच परत जात नाही. झाडं ही सत्पुरुष आहेत असं म्हटलंय. संस्कृतमध्ये झाडावर शेकडो सुभाषित आहेत. म्हटलंय, वृक्षाः सत्पुरुषा इव. झाडं ही सत्पुरुष आहेत, सज्जन आहेत. का? छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव. दुसऱ्याला सावली देतात, स्वतः उन्हात उभे राहतात. आपली फळं सुद्धा दुसऱ्याला देऊन टाकतात. वृक्षाजवळ जे जे आहे ते सगळं दुसऱ्याकरताच आहे, म्हणून ते सत्पुरुष आहेत. परोपकाराय फलन्ति वृक्षाः. वृक्षाला जी फळं येतात कशा करता? दुसऱ्या करता, परोपकारा करता. परोपकाराय वहन्ति नद्यः. नद्या कशा करता वाहतात? परोपकारा करता. परोपकाराय दुहन्ति गावः. गायी सुद्धा दूध देतात, परोपकारा करता. परोपकाराय सतां विभूतयः. सज्जनांच्या विभूती या सुद्धा परोपकारा करताच आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, तुमच्यावर उपकार करायला आलोय म्हणजे तुम्हाला. नद्या स्वतःचं पाणी स्वतः पितात का? झाडं स्वतःची फळं स्वतः खातात का? ढग पाऊस पाडून जे पीक येतं ते पीक स्वतः खातात का? तशी झाडं ही सज्जन आहेत. आपली पानं, फुलं, फळं, सावली, मुळं, लाकडं, सुगंध, डिंक, राख, कोळसा, अंकुर, पालवी सगळं दुसऱ्याला देतात झाडं. तोडणाराला सुद्धा तो झाड सावली देतं आणि लावणारालाही सावली देतं. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा वृक्षांच्या फार चांगल्या ओव्या येतात. जो खांडावया घाव घाली, इथे आहे वर्णन. तोडाय करता जो घाव घालतो किंवा जो मुळाशी पाणी घालतो, त्या दोघालाही वृक्ष सावली देतो, माऊली म्हणतात. या जगात प्राण्यांच्या जन्माची सार्थकता कशात आहे? तर सर्व समर्पणामध्ये आहे. दोन्ही बाजूचे वृक्ष पालवी, गुच्छ, फळे, फुले पानांनी लहडलेले होते. फांद्या जमिनीपर्यंत वाकल्या होत्या. अशा प्रकारे वृक्षांची स्तुती करत करत भगवान यमुनेच्या काठावर आले. यमुनेचं पाणी अतिशय मधुर, शीतल. पूर्वी नद्यांचं पाणी पिण्यासारखं होतं. आता जनावरं सुद्धा आजारी पडत आहेत नदीचं पाणी पिऊन. माणसं पडतील त्यात नवल नाही. गायींना ते पाणी पाजलं, स्वतः पोटभर पाणी प्याले आणि मग यमुनेच्या काठावरील वनामध्ये मनसोक्तपणे गुरांना चारत चारत हिंडू लागले. काही वेळ गेला आणि त्यांना भूक लागली. त्या दिवशी शिदोऱ्या आणल्या नव्हत्या आणि ज्या दिवशी प्रवासामध्ये बरोबर शिदोरी घेत नाही त्या दिवशी नेमकी भूक लागते. असं आहे ते.
डबा बरोबर असल्यावर भूक लागत नाही. तेव्हा गोपाळ म्हणाले सगळे बलरामाला, बलरामा अरे आम्हाला फार भूक लागली आहे. राम राम महावीर्य कृष्ण दुष्ट निबर्हण एषा वै बाधते क्षुन्नस तत्शांतिम कर्तुमर्हता. हे पराक्रमी बलरामा, हे श्यामसुंदरा, आम्हाला खूप भूक लागली आहे, ती भागवण्याचा प्रयत्न करा. गोपाळाने जेव्हा अशी प्रार्थना केली तेव्हा मथुरेतल्या ब्राह्मणांच्या ज्या पत्नी होत्या त्या कृष्णाच्या भक्त होत्या. त्यांच्यावर कृपा करण्याकरता भगवान म्हणाले, जवळच वेदवेत्ते ब्राह्मण स्वर्गाच्या इच्छेने अंगिरस नावाचा यज्ञ करीत आहेत. तुम्ही यज्ञशाळेमध्ये जा आणि त्यांना अन्न मागा. माझं आणि बलरामदादाचं नाव सांगा आणि अन्न मागा. भगवंतांनी आज्ञा केल्यावर ते गोपाळ ब्राह्मणाच्या यज्ञशाळेमध्ये गेले आणि अन्न मागितले. त्यांना साष्टांग दंडवत घातला, हात जोडले. ब्राह्मणानो, आपलं कल्याण असो. आम्ही गोकुळातले गवळी आहोत. भगवान कृष्ण आणि बलरामाच्या आज्ञेनं आपल्याकडे आलो आहोत. कृष्ण आणि बलराम गायी चारत चारत इथे आलेले आहेत. इथून ते जवळच आहेत, त्यांना भूक लागली आहे. आपल्याकडून थोडं अन्न पाहिजे आहे. ब्राह्मणानो, आपण धर्म जाणणारे आहात. आपल्याला मनापासून वाटत असेल तर भोजन करू इच्छिणाऱ्या आम्हाला अन्नाचं दान द्यावं. सज्जनानो, ज्या यज्ञामध्ये पशुबली दिला जातो त्यामध्ये आणि सौत्रामणी यज्ञामध्ये यजमानाच्या घरचे अन्न खाता कामा नये. पण तो हा यज्ञ नाही आहे. इतर कोणत्याही यज्ञामध्ये यजमानाचे अन्न खाण्याने दोष लागत नाही. अशी ही गोपाळाने केलेली विनंती ऐकून त्या ब्राह्मणाने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तुच्छ फळाच्या अपेक्षेने मोठ्या कर्मात अडकलेले ते ब्राह्मण अज्ञानी असून स्वतःला ज्ञानी समजत होते. देश, काल, दव्य, मंत्र, तंत्र, ऋत्विज, अग्नी ही सगळी भगवंताचीच रूप आहेत. आणि भगवानच अन्न मागायला आलाय आणि त्यालाही नाही म्हणतायत, आहे की नाही? इंद्रियातीत असलेले परब्रह्म भगवान श्रीकृष्ण होते आणि शरीराला आत्मा मानणारे सगळे ब्राह्मण होते. त्यांना कृष्ण सामान्य मनुष्य वाटला, देव वाटलाच नाही. देव कळला पाहिजे. परीक्षिता, ते ब्राह्मण जेव्हा होय आणि नाही काहीच बोलले नाहीत तेव्हा गोपाळ निराश होऊन परत आले आणि सगळी कहाणी काही श्रीकृष्णाला सांगितली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हसले. ते म्हणले, अरे तुम्ही आता त्यांच्या पत्नीकडे जा. एकदा गेल्यावर काम नाही झालं तर पुन्हा जावं. कृष्णाने त्यांना धडाच दिला ना. त्यांना सांगा पत्नीना की रामकृष्ण इथे आले आहेत. त्या तुम्हाला पाहिजे तेवढं अन्न देतील, कारण त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे. त्यांचं मन सदैव माझ्याकडे लागलेलं आहे. असं म्हटल्यावर गोपाळ त्या पत्नी शाळेमध्ये गेले. त्या ब्राह्मणांच्या पत्न्या सुंदर वस्त्र आणि दागिन्यांनी नटलेल्या होत्या. त्यांना नमस्कार करून नम्रतेने भगवान सगळे गोपाळ म्हणाले, हे विप्रपत्नीनो, आम्ही आपल्याला नमस्कार करत आहोत. आपण आमचं म्हणणं ऐका. येथून जवळच श्रीकृष्ण बलराम आलेले आहेत. त्यांनी तुमच्याकडे आम्हाला पाठवलं आहे.
गायी चारत चारत खूप लांब आलेले आहेत. त्यांना आणि त्यांच्या सवंगड्यांना भूक लागलेली आहे. तेव्हा मातानो, त्यांच्यासाठी आपण अन्न द्या. त्या ब्राह्मणांच्या पत्नी पुष्कळ दिवसापासून भगवंताच्या लीला ऐकत होत्या. त्यांचं मन त्याच्याकडे आकर्षित झालं होतं. श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता त्या उत्सुक झाल्या होत्या. आणि श्रीकृष्ण आला आहे याची वार्ता ऐकल्याबरोबर त्या उतावीळ झाल्या. त्यांनी सर्व प्रकारचं अन्न घेतलं, भक्ष्य, भोज्य, लेय आणि चोष्य. भक्ष्य म्हणजे गिळणे, भोज्य म्हणजे खाणे, लेय म्हणजे चाटणे, चोष्य म्हणजे जिभेने ओढणे. भांड्यामध्ये अन्न भरलं, स्वादिष्ट अन्न. बंधू बांधव, पती पुत्र नको नको म्हणत असतानाही, काय सुंदर वर्णन आहे, नद्या समुद्राकडे धावतात तशा कृष्णाकडे धावत निघाल्या. फार दिवसापासून भगवंताची कीर्ती ऐकली होती आणि भगवंताच्या ठिकाणी त्यांचं मन जडलं होतं. ब्राह्मण पत्नीने यमुनेच्या तटावर कोवळ्या पानांनी सुशोभित अशा अशोकवनामध्ये गोपाळांनी वेढलेल्या बलरामासह असलेल्या कृष्णाला इकडे तिकडे फिरताना पाहिलं. कसे दिसले भगवान? श्यामं हिरण्यपरिधिं वनमाल्यबर्ह धातु प्रवाल नटवेश मनोव्रतांसे विन्यस्तहस्तमितरेण धुनानमब्जं कर्णोत्पलालककपोल मुखाब्जहासम्. अप्रतिम वर्णन. सावळ्या शरीरावर सोनेरी पितांबर फडफडत होता. गळ्यामध्ये वनमाला होती. मस्तकावर मोरपिसाचा मुकुट होता. अंगावर रंगीत धातूंनी चित्र काढली होती. कोवळ्या पालवींचे गुच्छ शरीरावर धारण केलेले होते. एखाद्या नटासारखा वेश केला होता. एक हात आपल्या मित्राच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या हाताने कमळ फिरवत होता. हुबेहूब चित्र उभा गेले. कानावर कमळ ठेवले होते. कुरळे केस गालावर भुरभुरत होते आणि मंद हास्यामुळे मुखकमळ विशेष शोभत होतं. आत्तापर्यंत परीक्षिता, त्या ब्राह्मण पत्नीने भगवंताचे गुण कानानीच ऐकले होते आणि त्याचं रूप आपल्या मनानेच रंगवलेलं होतं. आता डोळ्याला प्रत्यक्ष दिसलं. त्या डोळ्याच्या मार्गाने ते हृदयामध्ये नेलं आणि मनोमन त्याला आलिंगन दिलं आणि आपल्या हृदयातील ताप शांत केला. सर्वांच्या बुद्धीचे साक्षी असणाऱ्या भगवंतानी पाहिलं की ब्राह्मणपत्न्या सर्व विषयांची आशा सोडून फक्त आपल्या दर्शनाकरता आलेल्या आहेत. त्यक्त सर्वाशा हा एकच इच्छा आहे, भगवंताचं दर्शन व्हावं. हे जाणून हसत हसत म्हणाले देव, स्वागतम वो महाभागा आस्यतां करवाम किम यन्नो दिदृक्षया प्राप्ता उपपन्नमिदं हि वहा. ब्राह्मणांच्या स्त्रियाला म्हणाले, देवीनो, तुमचं स्वागत असो. या, बसा. तुमच्याकरता काय करावं? आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने इथे आल्या आहात. हे भक्ताच्या दृष्टीने योग्यच आहे. आपले खरे हित पाहणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतमाप्रमाणे माझ्यावर प्रेम करतात आणि त्या प्रेमात कोणत्याही प्रकारची इच्छा आडपडदा नसतो, यात संशय नाही. भगवंतावरचं जे प्रेम आहे ते निष्काम आहे. प्राण, बुद्धी, मन, शरीर, स्वजन, स्त्री, अपत्य, धन या सर्व वस्तू ज्याच्या सान्निध्यामुळे प्रिय वाटतात
त्या आत्मस्वरूप माझ्यापेक्षा तुम्हाला अधिक प्रिय कोण असणार? आता तुम्ही आपल्या यज्ञशाळेमध्ये परत जा. तुमचे पती ब्राह्मण गृहस्थ आहेत. तुम्ही परत गेल्याशिवाय यज्ञ पुरा होणार नाही. त्यात त्यांना असं वाटलं की देवा, आम्ही सगळं सोडून तुझ्याकडे आलोय. नवऱ्याला, मुलाला, बंधूंना सगळ्याला सोडून तुझ्या पायाला शरण आलोय. आता परत का पाठवतोस तिथे? नैवं विभोर्हति भवान गदितुं नृशंसं सत्यं कुरुष्व निगमं तव पादमूलम प्राप्ता वयं तुलसीदाम पदावसृष्टं केशैर्निवेढुमतिलंघ्य समस्त बंधून. त्या ब्राह्मणांच्या पत्नी म्हणाल्या, प्रभो, आपण असे कठोर बोलू नका. आपण प्राप्त झाल्यावर पुन्हा संसारामध्ये यावे लागत नाही, ही वेदवाणी आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते, ही वाणी सत्य करा. आम्ही आपल्या नातलगांच्या आज्ञेचं उल्लंघन करून आपल्या चरणापाशी आलो आहोत. का तर आपल्या चरणावरून पडलेली तुलसीमाला आमच्या केसामध्ये धारण करावी. भगवंता, आता आम्ही जर परत गेलो तर आमचे पती, पुत्र, माता, पिता, भाऊबंद, हितचिंतक आमचा स्वीकार करणार नाहीत. न विचारता गेला ना, जा तिकडेच म्हणणार. आपल्या मग दुसऱ्याची कथा काय? आमचे नातेवाईक आमचा स्वीकार करणार नाहीत तर दुसरे कोण करणार? म्हणून आता आपल्या चरणाला शरण आलेल्या आम्हाला कोणालाही शरण जावे लागणार नाही, असं करा. श्री भगवान उवाच पतयो नाभ्यसूयेरन् पितृभ्रातृसुतादयः लोकाश्च वो मयोपेता देवा अप्यनुमन्वते. देवीनो, तुमचे पती, पुत्र, माता, पिता, भाऊबंद, इतर लोक कोणीही तुमचा तिरस्कार करणार नाहीत. कारण तुम्ही आता माझ्याशी युक्त झाला आहात. देवही माझ्या म्हणण्याला अनुमोदन देत आहेत. देवीनो, या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला, अनुरागाला कारण ठरत नाही. आपलं मन माझ्या ठिकाणी लावा म्हणजे झालं, संपला विषय. भक्तीचा आणि प्रेमाचा शरीराशी संबंध नाही, शुद्ध प्रेमाचा. मन माझ्यामध्ये लावा म्हणजे झालं, म्हणजे तुम्हाला प्राप्ती होईल. शुकाचार्य म्हणतात, इत्युक्त्वा द्विजपत्न्यस्ता यज्ञवाटं पुनर्गताः ये चानसूयवस्वाभिः स्त्रीभिः सत्रमपारयन्. भगवंतांनी अभय दिलं की जा, तुमचा कोणीही अपमान करणार नाही, तुमचा स्वीकार करतील. म्हणून त्या यज्ञशाळेमध्ये परत गेल्या. मग त्या ब्राह्मणांनी पत्नीकडे दोषदृष्टीनं पाहिलं नाही. त्यांच्यासह त्यांनी सगळा यज्ञ पुरा केला. सगळ्या स्त्रिया जेव्हा भगवंताकडे गेल्या तेव्हा त्या स्त्रियापैकी एकीला तिच्या पतीनं कोंडून ठेवलं होतं. तेव्हा तिने पुष्कळ दिवसापासून ऐकलेल्या भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान केलं. मनोमन आलिंग देऊन शरीर सोडून दिलं, प्राण सोडून दिला. इतकी एकरूप झाली होती भगवंताशी. इकडे भगवंतानी ते 4 प्रकारचं अन्न गोपाळांना भोजन दिलं आणि स्वतः भोजन केलं. अशा प्रकारच्या लीला भगवान श्रीकृष्णाने मनुष्याप्रमाणे केला. सर्वांना आनंद दिला आणि स्वतःही आनंदित झाले. इकडे त्या ब्राह्मणांना माहीत झालं की श्रीकृष्ण स्वतः भगवान आहेत.
मग त्यांना पश्चात्ताप झाला. ते विचार करू लागले, जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या आज्ञेचं उल्लंघन करून आम्ही मोठा अपराध केला. मनुष्यासारखी लीला करीत आहेत, पण ते परमेश्वर आहेत. आपल्या पत्नीनी भगवंताविषयी अलौकिक भक्ती असून पत्नीना आपण मात्र कोरडे आहोत म्हणून ते स्वतःचीच निंदा करायला लागली. अरे बायकांना कळलं ते परमेश्वर आहेत, आम्हाला नाही कळलं, आम्ही किती मूर्ख. ते म्हणायला लागले, अरे 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 आम्ही भगवान श्रीकृष्णाला विन्मुख झालो. आमचा जन्म, गायत्री मंत्र, वेदाध्ययन, बहुश्रुतपणा, उच्च घराणं, कर्मकांडातलं नैपुण्य या सगळ्याचा धिक्कार असो. अहो इतकं करून जर भगवंताला ओळखता आलं नाही तर उपयोग काय. भगवंताची माया योगी लोकांनाही मोहित करते, हेच खरं. म्हणून तर आम्ही मनुष्याचे गुरु आहोत, ब्राह्मण. पण तरीसुद्धा आम्हाला स्वार्थ कळला नाही. भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाकरता अन्न मागायला आले आणि मी दिलं नाही. अहो पहा ना, या स्त्रिया असून सुद्धा जगद्गुरु कृष्णाबद्दल अगाध प्रेमाने प्रपंच नावाचा मृत्यूचा पाश सुद्धा त्यांनी तोडून टाकला आणि कृष्णाकडे धावत गेल्या. याचे उपनयन झालेले नाही किंवा गुरुकुलामध्ये निवास केला नाही या स्त्रियांनी, तपश्चर्या केली नाही किंवा आत्म्याचा विचारही केला नाही, यांच्यामध्ये तशी पवित्रताही नाही किंवा कोणती सत्कर्म केलेली नाही, तरी सुद्धा योगेश्वरांचे ईश्वर पुण्यकीर्ती भगवान श्रीकृष्णाच्या चरणी या स्त्रियांची दृढ भक्ती आहे. आणि आम्ही सगळा अभ्यास केलेला, वेदवेत्ते, संस्कारांनी संपन्न, तरी भगवंत आम्हाला कळला नाही, स्त्रियांना कळला. गृहस्थाश्रमीच्या कामामध्ये गुंतून आत्मकल्याणाला पारख्या झालेल्या आम्हाला गोपाळाकरवी भगवंतानी आपली आठवण करून दिली, तरी आम्ही त्याला अन्न दिलं नाही. भगवान पूर्णकाम आहेत. भक्तांच्या मोक्षापर्यंतच्या सर्व कामना पूर्ण करायला समर्थ आहेत. आमच्यावर अहैतुक म्हणजे हेतू नसताना कृपा करण्याखेरीज आमच्यासारख्या क्षुद्रजीवाच्या बाबतीत दुसरे काय प्रयोजन असणार. म्हणून त्यांची ही लीलाच आहे. स्वतः लक्ष्मी इतर देवांना सोडून चंचलता, गर्व या दोषांचा त्याग करून भगवंताच्या चरणकमलाची निरंतर स्पर्शाच्या लोभाने लक्ष्मी सुद्धा सेवा करत असते. तेच प्रभू दुसऱ्याकडे अन्नाची याचना करतात. हे लोकांना भुलवणे नाही का? पण आम्ही भुललो. खरं तर देश, काल, द्रव्ये, मंत्र, अनुष्ठान, ऋत्विज, अग्नी, देव, यजमान, धर्म हे सगळं काही भगवंताचं स्वरूप आहे. पण आम्ही मूर्खांनी मात्र त्यांना ओळखलं नाही. ब्राह्मणांनी स्वतःची निंदाच केली. आमचं भाग्य थोर म्हणून अशा बायका आम्हाला मिळाल्या, स्त्रिया. त्यांच्या भक्तीमुळं भगवान कृष्णाविषयी आमची भक्ती निश्चल झाली. भगवान नित्य ज्ञान संपन्न आहेत. भगवंता श्रीकृष्णा, आपल्याला आमचा नमस्कार असो. आपल्याच मायेनं आमची बुद्धी मोहित झाली. आम्ही कर्मामध्ये भटकत आहोत. देवा, आमच्या या अपराधाची आम्हाला क्षमा करा. आमची बुद्धी मायेनं मोहित झाल्यामुळे आपला प्रभाव आम्ही जाणू शकलो नाही. श्रीकृष्णाचा तिरस्कार केल्यामुळे आपला अपराध आठवून
श्रीकृष्ण आणि बलरामाच्या दर्शनाला जायची इच्छा झाली, पण ते मथुरेत राहणारे होते, कंसाच्या भीतीनं गेले नाहीत. हा पुरुषातला आणि स्त्रियातला फरक. स्त्रिया काही घाबरल्या नाहीत, कसलाही विचार न करता गेल्या. श्रीशुक उवाच भगवानपि तत्रैव बलदेवेन संयुतः अपश्यन्निव सन् गोपान् इंद्रयागकृतोद्यमान्. शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्ण आणि बलराम वृंदावनामध्ये राहत असताना एके दिवशी त्यांनी पाहिलं की नंदराजा सगळे गोप इंद्राचा यज्ञ करण्याची तयारी करत आहेत. भगवान श्रीकृष्ण सर्वाचे अंतर्यामी असल्यामुळे, सर्वज्ञ असल्यामुळे त्यांना हे माहीत होतं. तरी विनम्र भावाने त्यांनी नंदबाबांना आणि वृद्ध गोपांना विचारलं, कथ्यतां मे पितः कोऽयं संभ्रमोच उपागतः किं फलं कस्य चोद्देशः केन वा साध्यते मखः. बाबा, कोणत्या यज्ञाची गडबड चालू आहे? त्या यज्ञाचं फळ काय? तो यज्ञ कोणाला उद्देशून करायचा? कोणत्या साधनाने केला जाणार आहे? हे कृपया मला सांगावं. बाबा, हे ऐकण्याची माझी अतिशय उत्कंठ आहे. जे संत पुरुष सर्वांना आपला आत्मा मानतात, ज्याच्या दृष्टीमध्ये आपला मित्र शत्रू तिराहित कोणी नाही, ज्याच्यापासून लपून ठेवावी अशी कोणतीही गोष्ट नसते, परंतु असे नसेल तर मात्र कोणतेही रहस्य शत्रूप्रमाणेच तिराहिताला सांगता कामा नये. मित्र तर स्वतःसारखाच असतो, म्हणून त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपून ठेवू नये. गुप्त गोष्ट शत्रूला सांगू नये, पण आपल्या माणसाला सांगायची हरकत नाही. तुम्ही जो यज्ञ करीत आहात त्याचा हेतू काय? गुप्त असला हेतू तरी सांगा. संसारी पुरुष समजून किंवा न समजता अनेक कर्मांचं अनुष्ठान करतो. त्यापैकी समजून जर कर्म केली तर ती सफल होतात, न समजता कर्म केली तर असफल होतात. तेव्हा बाबा, आपण जो यज्ञ करणार आहात तो विचारपूर्वक आहे का रूढी म्हणून करत आहात, हे मी जाणू इच्छितो. मग नंदबाबांनी सांगितलं की इंद्र ही पर्जन्य देवता आहे आणि त्यांनी पाऊस पडला तर आपल्या गाई गुराला चारा मिळतो, पाणी मिळतं, आम्हाला अन्न मिळतं, म्हणून इंद्र देवतेचा आम्ही याग करत आहोत. तो याग कष्टाने बंद पाडला आणि गोवर्धन पर्वताची पूजा नवीन सुरू केली.